शालेय ड्रेसेसचे माहेरघर महावीर ड्रेसेस। सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध। शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंटचा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध। शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल। छत्रपती शिवाजी मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा। उत्खननात सापडलेली मूर्ती सिंदखेड राजातील संग्रहालयातच ठेवावी। आमदार राजेंद्र शिंगणेंची केंद्रीय पुरातत्व विभागाकडे मागणी। सिंदखेड राजा येथे राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीस्थळाच्या परिसरात उत्खननात आढळून आलेल्या शेषशाही भगवान विष्णू मूर्तीचा हा अनमोल ठेवा सिंदखेड राजा येथील वस्तू संग्रहालयातच ठेवावा, अशी मागणी सिंदखेड राजाचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाकडे केली आहे। समाधीस्थळाच्या परिसरात भारतीय पुरातत्व विभागाकडून उत्खनन केले जात आहे। या उत्खननात अनेक प्राचीन वस्तू निघण्याची शक्यता आहे। मागील काळात शिवमंदिराचा ढाचा सुद्धा आढळून आला असून त्यात अखंड शिवलिंग स्थापित आहे। त्यामुळे केंद्रीय पुरातत्व विभागाकडून या परिसरात अधिकचे उत्खनन सुरू असताना शेषशाही विष्णूची लक्ष्मी सोबत असलेली मूर्ती आढळून आली आहे। ही मूर्ती कोरीव, सुबक तसेच सुंदर असून अनमोल आहे। त्या मूर्तीला कुठेही हलवू नये। सिंदखेड राजा येथे कोट्यावधी रुपये खर्च करून वास्तू संग्रहालय निर्माण केले आहे। या वास्तू संग्रहालयातच ही दुर्मिळ मूर्ती ठेवावी, अशी मागणी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे। नाही, 3 दिवसापूर्वी राज्य पुरातत्व विभागाला उत्खनन करताना अतिशय सुंदर अशी मूर्ती तिथे आढळली आणि सुंदर आहे, दुर्मिळ आहे आणि खरं म्हटलं तर तिची किंमत काही केल्या जाऊ शकत नाही, एवढी ती दुर्मिळ मूर्ती त्या ठिकाणी आहे। आज सिंदखेड राजा येथे उत्खनन करताना मागील अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून अशा प्रकारच्या दुर्मिळ मूर्त्या त्या ठिकाणी आढळत आहे। सिंदखेड राजा वासियांची आणि सिंदखेड राजातील मतदारसंघातल्या सगळ्या लोकांची आणि या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं माझी अपेक्षा आहे आणि इच्छा आहे की अशा प्रकारची ही सापडलेली जी मूर्ती आहे, सुंदर आणि सुबक मूर्ती, ही सिंदखेड राजा इथेच राहावी। एवढं मोठं वस्तू संग्रहालय आपण कोट्यावधी रुपये खर्च करून इथं निर्माण केलेलं आहे। तिथे जर ती राहिली तर निश्चितपणे इथे हजारो पर्यटक येतात। या पर्यटकांना सुद्धा ही दुर्मिळ मूर्ती पाहण्याची संधी प्राप्त होईल।